गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जी सर्व शेतकऱ्यांना खूप उपयुक्त असणार आहे. आज माझी सुट्टी नाही आहे, त्यामुळे माझ्या बच्चे कंपनीनं पण मला सोबत घेऊन जावं लागतं. हा माझा पुतण्या आहे, माझ्या मोठ्या दिराचा मुलगा. हा पाठीमागे माझा मुलगा अद्वैत आणि माझी मुलगी अन्वी. अशी आम्ही सर्वजण आज निघालो आहोत छत्रपती संभाजीनगर येथे. आता कशासाठी जाणार आहोत तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या अंतर्गत जैविक औषधी संशोधन व निर्मित प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर इथे आहे, कांचनवाडीला. तर त्याच्यामध्ये आपण बायोमिक्स ट्रायकोडर्मा याच्या संदर्भात जाणार आहोत. खूप छान वाटलं मला एंट्री केल्यानंतर. तिथे प्रशस्त त्यांची बिल्डिंग आहे. स्टाफ पण खूप नेचरने सॉफ्ट आणि एकदम व्यवस्थित स्टाफ आहे त्यांचा. इथले जे सर आहेत ते पवार, डॉक्टर पवार हे सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर इथे कामकाज पाहतात. कंटिन्यू शेतकरी येत होते, मी गेल्यापासून पाहत होते. तर इकडे एक विंडो आहे, तिथे गेल्यानंतर ते फॉर्म देतात आपल्याला काय हवं आहे. NPK लिक्विड 1 लिटर 5 लिटरमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याचसोबत ट्रायकोडर्मा जे आपण बुरशीनाशक म्हणून वापरतो, बायोमिक्स ते पण आहे. तिथे त्यांनी विंडो दिलेली आहे. तिथे गेल्यानंतर फॉर्म भरायचा, आपल्याला किती हवं आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना लिहून द्यायचं, आपला मोबाईल नंबर द्यायचा, मग त्याप्रमाणे आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे देतात. आणि खूप कमी कॉस्टमध्ये आहे, हे खूप स्वस्त भेटलं मला. इथे मी चौकशी केली, कारण माझं पवार सरांसोबत अगोदर फोनवर बोलणं झालं होतं. माझ्या अगोदर एक शेतकरी तेच घेत होते. बऱ्यापैकी जे जवळपासचे शेतकरी आहेत ते याचा चांगला फायदा घेतात, कारण हे परवडेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जैविक आहे. म्हणजे ते स्वतः बनवतात, फ्रेश आतमध्ये चालू असतं बनवण्यासाठी. हे 6 महिने टिकतं हे जैविक रसायन. याच्यामध्ये काहीही केमिकलचं नाही आहे, प्युअर नॅचरल आणि 100% ऑर्गॅनिक बेसवरती काम आहे यांचं. आपण घरी खाण्यापुरत्या पालेभाज्या लावल्या असतील, फळभाज्यासाठी पण फार उपयुक्त आहे. बरेच शेतकरी अद्रक, कांदे, डाळिंब यासाठी घेऊन जात होते. मी आले होते आपल्या खजुराच्या बागेसाठी घेऊन जाण्यासाठी. त्याचप्रमाणे जे आपले झाडं आहेत पाठीमागे गार्डनमध्ये, त्या झाडांना स्प्रे करण्यासाठी हे 1 लिटरमध्ये NPK आहे त्यांचं. हे 1 लिटरमध्ये आहे त्यांच्याकडे. आणि बायोमिक्स ट्रायकोडर्मा हे 5 लिटरमध्ये पण आहे. ही शेतकऱ्यांसाठीच विंडो होती त्यांची. तिथे येणे आणि फॉर्म भरून आपल्याला जे हवे ते रिक्वायरमेंट सांगून ते घेऊन जाणे. इथल्या शेतकऱ्याशी पण आम्ही संवाद केला मी. तर ते म्हटले की इथून मी रेग्युलर बेसवरतीच घेऊन जातो. एक्सपिरियन्स मला छान आला आहे. पिकांची ग्रोथ खूप छान आहे. याने पांढऱ्या मुळ्याची वाढ होते. जी हुमणी अळी आहे किंवा जे बग्स आहेत ते राहत नाहीत. या संदर्भामध्ये शेतकऱ्यासोबत थोडंसं मी डिस्कशन केलं. चिकट सापळे पण आपण एक उपाय म्हणून लावू शकतो, पण जर ड्रिचिंग आणि याचं ड्रिचिंग पण करता येतं. नोझल काढून डायरेक्ट आपण बुडाच्या तिथे आपण त्याच्या स्प्रे करू शकतो. याला फवारता पण येतं, प्लस हे ड्रिपमधून पण सोडता येतं. मी यांच्याकडूनच माहिती घेत होते, पण पवार सर येणार होते, त्याच्यामुळे मग मी थोडंसं थांबले. हे काही गोष्टी समजायला आपल्याला उशीर लागतो, तसंच म्हणावं लागेल. हे पहा, जैविक संघ द्रवरूप जैविक खत. हे आपण कंद प्रक्रियामध्ये जसं की हळद आहे, अद्रक आहे, जे कंदवर्गीय आहेत ते आपण बुडवून त्याच्यामध्ये पण ते लागवड करू शकतो. याने काय होते, उगवण क्षमता फास्ट होते. नंतर एकरीप्रमाणे याचं 5 लिटर बायोमिक्स 200 लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडण्याचं प्रमाण आहे याचं.
याचं एकरी ठिबकद्वारे सोडा केली तर तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर टाकावं लागतं. हे किती लिटरचे कॅन आहे? हे 5 कॅन आहे आपल्याकडे 10 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी करू शकतो. हे त्यांनी जास्तीत जास्त रेकमेंडेशन म्हणजे त्यांनी असं ठराविक काही पिकं सांगितलेली नाही आहेत, पण जास्त ग्राहक त्यांच्याकडे येतात. हळद, मोसंबी, संत्रा, लिंबू, अद्रक, टरबूज, मिरची, वांगे, पपई, तूर, हरभरा, सोयाबीन, केळी, द्राक्ष किंवा इतर बऱ्याचशा पिकांसाठी येतात. तर बायोमिक्स वापरण्याचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर आपण सरांच्या तोंडून पण हे ऐकणार आहोत. जे आपण जर कंद बुडवून लावले तर ते काय होतं, कंदकूज जी आहे ते कंदकूज रोगांपासून संरक्षण मिळतं. किंवा बायोप्रिमिक्स केल्यास साधारणपणे वेळेच्या अगोदर अद्रक, हळद असे कंद लवकर उगवण्यामध्ये मदत होते. त्याच्यानंतर हुमणी, कंदमाशी, खोडकीड अशा किडीपासून पिकाचे संरक्षण पण होते. त्याप्रमाणे कंदामध्ये आपण कांदा पण घेऊ शकतो. कांद्याची संख्या, लांबी याच्यामध्ये पण छान वाढ होते. याचं मेन काय काम आहे तर पिकात पांढऱ्या मुळाची जी जोमदार वाढ असते ते खूप छान होते. अन्नद्रव्याचा उत्तम पुरवठा होतो. त्याच्यामुळं काय होतं तर मग पीक पण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला येतं. जमिनीतील अन्नद्रव्ये जे आहेत ते उपलब्ध या औषधामुळे होतात. सुरुवातीला जर सुरुवातीचं जे नवीन पीक असतं तेव्हा जर आपण बायोमिक्सची फवारणी केली तर पानावरती जो करपा रोग जो प्रामुख्याने प्रत्येक पिकांवरती आपल्याला दिसतो, कुठल्याही पिकाला घ्या तुम्ही, करपा हा असतो, तर त्याच्यापासून पण याचं संरक्षण होतं. तसेच जे कृमी असतात, छोटे जे किडे वगैरे असतात त्याच्यापासून पण याचं संरक्षण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलात तर पिकाची उत्पादन जे आहे ते आपल्याला वाढवून मिळतं. म्हणजे आपला जो अट्टहास आहे तोच मुळात कशासाठी असतो तर आपलं पीक वाढवण्यासाठी. आता माझं आणि सरांचं जे डिस्कशन होतं ना ते या संदर्भात होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की डॉक्टर असताना तुम्ही लेडीज असताना शेताकडे कसं काय तुमचं लक्ष गेलं, तुम्ही कसं काय याच्यामध्ये आलात, किंवा काय तुमच्या शेतामध्ये आहे, तुम्ही कधी लागवड केलेली आहे, तुम्ही कशासाठी म्हणजे कशाला हे देणार आहात असं. आणि मी त्यांना हेच विचारत होते की हे कुठल्या कुठल्या पिकांना चालतं. तर त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही कुठल्याही पिकाला द्या, प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल, त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही आहे, उलट फायदा जास्त होणार आहे. असं आमचं बऱ्यापैकी डिस्कशन चालू होतं याच्यामध्येच. आणि थोडी ओळख निघाल्यामुळे परत थोड्या गप्पा आमच्या झाल्या शेतासंदर्भात आणि याच्या संदर्भामध्ये की हे कसं बनवता तुम्ही, कुठे बनवता, हे किती वेळेचं शेल्फ लाईफ आहे, हे सगळे मी यांना विचारत होते. याचं शेल्फ लाईफ जे आहे ना ते सरांनी मला 6 महिने सांगितलं. त्याच्या पुढे जरी गेलं तरी हे काही खराब होणार नाही आहे, कारण हे ऑर्गॅनिक आणि नॅचरल कंटेंटनीच बनवलेलं आहे. आपण ते नंतरही देऊ शकतो, पण त्यांनी ते दर 6-7 दिवसाला 10 दिवसाला ते नवीन स्टॉक अवेलेबल करत असतात. त्याच्यामुळे हे फ्रेश जेवढं आपण वापरू तेवढा रिझल्ट चांगला मिळेल. म्हणून फ्रेश वापरलेलं कधीही चांगलं. बऱ्याचशा संभाजीनगरच्या जे आसपासचे शेतकरी आहेत ना ते बरेचसे शेतकरी घेऊन जात होते, गर्दी चालू होती त्यांची, कारण त्यांना ह्याचं फायदे आणि याचा वापर माहीत झाला आहे. पण आपल्या इथल्या लोकांना याचं आणखीन काही एवढं माहीत नाही आहे. जसं पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण जैविक गोष्टीकडे जर वळालोत ना तर म्हणजे निदान स्वतः खाण्यापुरतं तरी आपण हे वापरू शकतो. बाकी हे पण एक नवीन शेतकरीच होते, त्यांना भेटायला नेहमी शेतकरी वर्ग वगैरे येत असतो. आणि सर खूप स्वभावाने व्यवस्थित म्हणजे शांत आहेत, खूप छान बोलले ते, म्हणजे डाऊन टू अर्थ आहेत. त्यांनी खूप छान माहिती सांगितली मला. माहिती मी त्यांच्या तोंडून पण तुम्हाला ऐकवणार आहे. थोडा फॅनचा आवाज, फॅन असल्यामुळे रूममध्ये आणि तो फास्ट असल्यामुळे त्यांचा आवाज एवढा क्लिअर तुम्हाला येणार नाही, म्हणून मी तुम्हाला याच्या अगोदरचं एक सांगितलं की काय फायदे आहेत किंवा आपण हे का घ्यायचं आहे ते. बाकी आता तुम्ही सरांच्या याच्यामधून ऐका. आणि आपण भाजीपाला वगैरे आपण जर स्प्रे जरी केलं टोमॅटो, मिरची, वांगी, ड्रेंचिंग जरी केलं आणि कीटकनाशक फवारणी जरी केलं तर त्याच्यामध्ये ब्युरिया वगैरे हे आणि नष्ट शकण्यासाठी, मल्टीशिलियम नष्ट शकण्यासाठी
मेट्रायझर बी आहे म्हणजे आपल्या आळी आणि उंडीसाठी नंतर आपलं सुडोमोनास अशी सूत्रकर्मीसाठी जैविकसाठी आपण नारळ आणि शक्यतो खजूरला हुंडीचं जास्त उंडीला मेट्रायझर त्याला सुद्धा ड्रेचिंग केलं. त्याच्यात औषध जैविक आपण फवारून सुरू करू शकतो हो. म्हणजे आपला कीटकनाशकाचा खर्च वाचू शकतो व्हेजिटेबल भाजी बऱ्याचशा पाण्यावरती असं ते आखडल्यासारखं होतात पाणी. काही मिरचीमध्ये कसं येतं चुरा मुरा कुरकुरी आणि कुरकुरी ते सापळ्याचं वगैरे पण एवढा पण निमुळ्या पोळीची मिरची आपण निमुळ्याची मिरची आपण फक्त ती काय सर्वेक्षणासाठी नियंत्रणासाठी जे निमुळ्याचा वापरू शकतो याचं म्हणजे किती दिवस टिकतात असं काही एक्सपायरी 3 महिने 6 महिने टिकतात. पावसाळ्यात जास्त दिवस उन्हाळ्यामध्ये कमी करू आणि सावलीला ठेवायची कारण आमचे शेतकरी म्हटलं तर आमच्यासारखं म्हटलं ते जाणेल्यामुळे एकदम नाही 3-6 महिने 6 महिने पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येक खेळला चालतात. प्रत्येक पिकाला चालतात. चालतं काय का धोका तर काहीच नाही जे टाकल्यामुळे धोका नाही जरी जास्त प्रमाण झालं तरी उलटं काउंटच वाढतं म्हणजे हानिकारक बुरशी ती बुरशी संकट वाढते ना त्या दुसऱ्या बुरशी देऊ देत नाही मी ते पण ट्राय केलं तसं ताकंडी. आता जैविकमध्ये आता हे सगळं नॅचरल फार्मिंगमध्ये सर्व दिली आपलं जीवामृत पण केलं होतं. गुळ आणि जीवामृत ब्रह्मास्त्र आहे ते खूप आहे ते बघून ते खूप कमी जीवामृतला तेच थोडं आम्ही बाहेर होतो ते गोमूत्र वगैरे गोमूत्र, गूळ, बेसन पीठ करू आणि शकतो तुम्ही मल्टीप्लाय होते आणि कॉस्ट फार कमी आहे सर. कष्ट नाही आहे काय खूप कमी. हे औषध बाहेर 500 हो. ट्राय करून मेडिसिन हो. मी कंपनीत काम करतो. झालं नाही तर बरेचसे लोक तरी पण आमचं रिसिप्ट होऊन करू इथे येऊ शकते एक किलो इथंच भावता आम्ही ते फ्रेश असते ते 10 दिवस आपण बनायला 7 दिवस लागतात हो. 7-8 दिवस फॅनमुळे सरांचा आवाज कदाचित तुम्हाला क्लिअर आला नसेल, पण खूप छान माहिती पण त्यांनी सांगितली आणि त्याचा साईड इफेक्ट अजिबात नाही आहे. त्याचा चांगलाच फायदा आहे. दुष्परिणाम ह्याचे फार म्हणजे नाही येतच, कारण हे ऑर्गॅनिक आहे. आपल्याकडून एक्स्ट्रा डोस झाला तरी पानं जळायची किंवा इतर गोष्टीची काही शक्यता फार कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतो तेव्हा मधमाशांची संख्या फार कमी होते. एकतर आपल्याला नाईटला स्प्रे घ्यावा लागतो किंवा सकाळी घ्यावा लागतो. त्याच्यापेक्षा हे उत्तम, म्हणजे कुठलाही जैविकला हानी नाही आहे, काही नाही, नॅचरल आणि प्लस आपल्याला फायदा देणारच आहे. हे शेतकरी जे तिथलेच होते ते पण सरांकडेच आले होते. त्यांना पण काही हवं होतं. मी गेले असंच सरांना भेटण्यासाठी म्हणा किंवा खरेदीसाठी म्हणा, कंटिन्यू शेतकऱ्याची रांग होती. हे सेंटर जे आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत चालू असतं. त्याच्यामध्ये येऊन प्रत्येक शेतकरी जे हवं आहे ते रिक्वायरमेंट आपापली घेऊन जात होते. आणि प्रोसेस पण काहीच नाही आहे. तुम्हाला गेलं की विदिन 5 मिनटामध्ये हे देतात ते अवेलेबल, कारण यांच्याकडे प्रत्येक 7 दिवसाला नवीन स्टॉक अवेलेबल असतो. तुम्हाला जर 1 एकरासाठी नको असेल, सुरुवातीला ट्रायल बेस म्हणून जर हवं असेल तर तुम्ही एक बॉटल 1 लिटरची पण वापरू शकता. तुम्हाला मी सेंटर दाखवते. हे पहा, ऑफिस पण छान आहे. यांच्यामध्ये मला लेडीज स्टाफ जास्त आढळून आला आणि खूप छान शांत संयमी आहेत सगळ्या स्टाफ आणि खूप हेल्पफुल आहे. इथे गेल्यानंतर खरंच म्हणजे हे लक्षात येतं आपल्याला की आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खरंच कृषी विद्यापीठ आहे, कारण इतकं ग्रीनरी होतं आणि एवढं छान होतं ना. पूर्ण प्लांट छान होते, त्यांनी ते छान मेंटेन केले होते. तर मी 15 लिटर बायोमिक्स म्हणजे ट्रायकोडर्मा घेतलं आणि 1 लिटरचे 5 NPK घेतले. आम्हाला फार उशीर झाला होता निघायला घरी. मग आता हा आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता हे मी फवारून घेईन. खजुरासाठी मी काही घेतलं, ऊसासाठी काय घेतलं होतं आणि पाठीमागे आपल्या जे गार्डन आहे, किचन गार्डन, त्याच्यासाठी मी काही घेतले होते. मी हा स्प्रे करणार आहे
आणि स्प्रेनंतर 2-3 दिवसानंतर किंवा एक 4-8 दिवसानंतर मी NPK पण देणार आहे. त्यांनी जसं म्हटले की हे आपल्याला मुळासाठी द्यायचं आहे, तर मी शक्यतो खजुराला ड्रीप प्लस फवारणी करून घेणार आहे किंवा ड्रिचिंग केलं तरी चालतं, पण ड्रॉपने म्हणजे ड्रॉप टू ड्रॉप व्यवस्थित ते जातं. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.